सर्वांना नमस्कार. हा ARD36चा प्लॉट आहे आणि आपला जो सध्या बंच काउंटचा विषय चालू आहे. तर आपण जे सांगतो आहे का प्रत्येक प्लॉटमध्ये एक 4 ते 6 mm दरम्यान आपलं फायनल बंच सिलेक्शन होणं गरजेचं आहे. आपण जेव्हा प्लॉटमध्ये जातो आहे तर ते थोडंसं डिले होताना दिसतं आहे. एक 8-10 mm बंच सिलेक्शन करताय. तर तसं न करता पहिली तर गोष्ट ही लक्षात घ्या की प्रत्येक फार्मरला असं वाटतं की आपल्याला जो अपेक्षित बंच काउंट आहे किंवा जेवढं बंच काउंट ठेवायचं आहे तितकेच बंच आपल्या प्लांटवरती. पण जेव्हा आपण ते ॲक्च्युअलमध्ये काउंट करतो आहे किंवा मोजतो आहे तर तो बंच काउंट त्या ठिकाणी आपल्याला एक 45, 50, 60 मिळतो आहे. तर एक 8, 10, 12 MM आपण जर इतके बंच 50 ते 55 बंच पर प्लांट घेऊन चालत असू तर त्याचा नक्कीच मोठा इम्पॅक्ट आपल्या क्वालिटी फ्रूटवरती होणार आहे किंवा आपलं जे फायनल टार्गेट आहे क्वालिटी एक प्रीमियम फ्रूट, तर ते नक्कीच तिथं त्याला आपल्याला काहीतरी अडथळा निर्माण होणार नाही. तरी प्रत्येकाने आपल्या प्लॉटमध्ये जाऊन ॲव्हरेज बंच ज्या प्लांटवरती असे 10 ते 12 प्लांट त्या ठिकाणी काउंट घ्यायचा आहे त्यांचा आणि त्याच्यानुसार आपण आता विजिट दरम्यान प्रत्येक फार्मरला त्या प्लॉटच्या प्लांट हेल्थनुसार किंवा स्पेसिंगनुसार बंचचा काउंट किती पाहिजे हे आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार येणाऱ्या लवकरात लवकर प्रत्येकाने आपल्या प्लॉटमध्ये बंच सिलेक्शन करून घेणं गरजेचं राहील. थँक्यू.